मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणातील 2 आरोपी अटकेत. मंगेश काळोखे यांच्या खुनातील मुख्य 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. रवींद्र देवकर व त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर पोलिसांच्या ताब्यात. जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 8 वेगवेगळ्या टीम कार्यरत होत्या. खोपोली, नवी मुंबई, मुंबई एअरपोर्ट, रायगडमध्ये अन्य परिसरात 8 टीम कालपासून कार्यरत होत्या. रायगड जिल्ह्यातील नागोठाणे येथे आज सकाळी रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्या गाडीला पोलिसांनी गाडी आडवी घालत पकडले. 26 तासात मुख्य आरोपी असलेले रवींद्र देवकर यांना अटक करण्यात आली असून रायगड पोलिसांना मोठे यश आले आहे. काल दिवसभर खोपोली शहर हे बंद ठेवण्यात आल्याबद्दल जोपर्यंत आरोपींना पकडत नाही तोपर्यंत मंगेश यांची बॉडी उचलली जाणार नाही असा थेट सवाल नागरिकांनी केला होता. या हत्यामागे कोणाचा हात आहे ते अजूनपर्यंत उलगडा झाला नाही, परंतु खोपोली शहरामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अजून बाकीचे आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध पोलीस घेत आहे. लोकांची मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात यावे. CNN महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड, पेन, रायगड, खोपोली.